म्हणून भगवंताने ही सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा इथं काही गोष्टी घेणाऱ्या पाठवल्या आणि काही गोष्टी देणाऱ्या पाठवल्या. रवी चंद्र घनो वृक्षो नदी गावश्य सज्जना, 7 जणांची यादी आहे. येते परोपकारार्थ देवी भोवीन निर्मिती. 7 गोष्टी परमात्म्याने इथं द्यायला पाठवल्या. ज्या जगाचं घेत नाही जगाला देत राहतात. कोण? रवी, सूर्यनारायण देत राहते, चंद्र देत राहते. रवी चंद्र घनो, घनो म्हणजे पाऊस, पाऊस देत राहतो. त्याच्यावर काय मालकी हक्क आहे का कोणाचा? पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे, तुकोबाराय म्हणतात. भूमी पिके आपुल्या दैवे. भूमी दैवानं पिकते, कष्टानं पिकते. आणि पाण्याचा स्वतंत्र स्वभाव आहे. देणं हा त्याचा स्वभाव आहे, सोडत नाही तो त्याचा स्वभाव. घनो वृक्षो, जगातलं एक झाड असं नाही, एक म्हणतोय मी, की त्याचं मुळं आपल्याला कामाला येत नाही, त्याचा वनस्पती त्या झाडाच्या औषधी म्हणून उपयोगाला येत नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्यो पुरुषो नास्ती, योजकस्तत्र दुर्लभः. जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, अमंत्रम अक्षरम नास्ती, एक अक्षर असं नाही ज्यामध्ये मंत्र नाही. नास्ती मूलम अनौषधम, एक झाड असं नाही वडवणीतलं की जे माणसाच्या दुखावर आपली क्रिया करत नाही. अयोग्य पुरुषो नास्ती, एक माणूस असा नाही मंडपातला की तो मोठा होऊ शकत नाही, पूर्णतेला जाऊ शकत नाही, भक्ती करू शकत नाही, भगवंताजवळ जाऊ शकत नाही. फक्त योजक असतं दुर्लभ. नियोजन करणारे फार दुर्लभ आहे आचार्य म्हणतात, ते सापडत नाही. वृक्षो, नदी, नदी जगाला देत राहते. किती दिलं हो? भारतामध्ये प्रमुख 3 गंगा आहे. त्यातली पहिली गंगा आहे जानवी वैष्णवी गंगा. मार्कंडेय मुनी महाभारतामध्ये युधिष्ठिर महाराजांना नर्मदा मातेचा महिमा सांगता नाही म्हणतात. जानवी वैष्णवी गंगा, ब्राह्मी गंगा सरस्वती, यम महेश्वर गंगा, महेश्वरा तनुद्भवा. पहिली गंगा आहे जानवी गंगा. काशीला जी गंगा आहे, तुम्ही काशीला जर गेला असाल तर काशीला गंगा आहे ती जानवी गंगा आहे. तिला वैष्णवी गंगा म्हणतात. जी भगवान विष्णूच्या चरणकमलापासून जन्माला आली ती वैष्णवी गंगा आहे. दुसरी गंगा ब्राह्मी गंगा सरस्वती. सरस्वती नदी या देशामध्ये ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रकट झाली म्हणून तिला ब्राह्मी गंगा म्हणतात. आणि तिसरी गंगा आहे यम महेश्वर गंगा, महेश्वरा तनुद्भवात. जी भगवान महादेवाच्या शरीरापासून जन्माला आली तिचं नाव नर्मदा आहे म्हणून तिला भगवान शंकराची मुलगी म्हणतात. या विश्वातलं सगळ्यात आवडणारं जल भगवान महादेवाला कोणत्या नदीचं असेल तर नर्मदा मातेचं आहे म्हणून तिची परिक्रमा केली जाते. ज्यानं नर्मदा मातेची परिक्रमा केली, भगवान महादेवानं सांगितलंय माझ्या परिवारातून माझ्या मुलीचं दर्शन 100% त्या परिक्रमा करणाऱ्याला होईल. इतका प्रसादच आहे त्या माऊलीचा, ते आवडतं जल आहे. अहो, भगवान महादेवाला मुलीचं जल आवडेल यात नवल काय? तुम्ही आणि मी बायकोनं बनवलेली चपाती आणि बायकोजवळ बसून आपल्या छोट्याशा 4 वर्षाच्या चिमुकलीनं हातावर मावेल तेवढी बनवलेली चपाती आईजवळ बसून छोटंसं लाटणं घेऊन आईच्याच पोळपाटावर तिनं ते लाटावी चपाती आणि आईनं घातलेल्या तव्यावर बाजूला आईला घालायला सांगावी. चटका लागेल तरी हात तिथपर्यंत नेते, आई हाताला धरते, बाबा घाल, तुला घालायची ना तव्यावर. ती चपाती तव्यावर घातली, एवढी एवढी हात केवढे तिची, पण ती चपाती ती चिमुकली ज्या वेळेला बापाकडे आणते त्यावेळेला बायकोनं बनवलेल्या त्या चपातीपेक्षाही ती घासभर चपाती त्या बापाला गोड लागते. का? कारण ती माझ्या लेकीनं बनवलेली. हा व्यवहार आहे. तसं इथं प्रत्येक नदीने भगवान महादेवाचं व्रत घेऊन, विष्णूचं व्रत घेऊन, ब्रह्मदेवाचं व्रत घेऊन सगळ्या नद्यांनी दिलंच. कितीतरी पुरावे. नदी, रवी चंद्र घनो वृक्षो, नदी, गावश. 6वी गोष्ट आहे गाव. जगाला देत राहतं गाव. आपण ज्या गावात राहतो ना ते गाव आपल्याला देतं ना आपणही गावाला देतोस. गाव आहे म्हणून तो तुमचा अट्टास आहे ना महाराजा सगळा.
गाव आहे म्हणून उत्सव करावा वाटतो. तर त्यांचं वास्तव्य आता आळंदीला आहे. समुद्रातून कुठेही कडे यावं वाटतं. पुन्हा गंगेचा प्रवाह जिथून उगम आहे तिथून समुद्रापर्यंत आहे. सागराला मिळाल्यावर पुन्हा उगम नाही, पण सागराला मिळाल्यावरही तिला उगमाकडे पाहावं वाटतं, अवलोकन करावं वाटतं. हे मोठ्याचं जीवन आहे. सिंह पुढं चालतो पण सिंहा अवलोकन करतो, म्हणून सिंहावलोकन हा शब्द तयार झाला. तो अवलोकन करतो मागं काय चाललंय. तसं गावाला माणसानं दिलं पाहिजे. गावात काही काही माणसांचं बाहेर फार चांगलं असतं, गावात त्यांचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. काय कला आहे जगण्याची, आश्चर्य. कोणाचं ऐकून घ्यायचीच मानसिकता राहिलेली नाही. कोणाकडे गेलो तरी, गावात बस स्टँडला जरी गेलो तरी माणसं मोबाईल चालत बसतात. अरे बोला ना 2 शब्द कोणाशी, काय बरं आहे का तुमचं. कोणाच्या घरी गेल्यावर 2 शब्द त्याच्याशी बोला. गावातली वृत्ती सगळ्यात मोठी एक खराब झाली आज, की तो कोणाचंच कोणाला ऐकावं वाटत नाही. कोणालाच नाही. 2 बहिणी आहे, एक गरीबाच्या घरात आहे आणि दुसरी श्रीमंताच्या घरात आहे. दोन्ही दिवाळीला माहेरी आल्या. श्रीमंत बहिणीनं गरीब बहिणीला सांगू नये मी अमुक प्लॉट घेतला, माझं पोरग या शाळेत शिकायला आहे, आमच्या नवऱ्याने ही गाडी आता बुक केली. कशासाठी सांगता. अरे तिचा ऐकून घेण्यात आनंद माना. तुम्हाला वाईट वाटत नाही का तुमची बहीण गरीबाच्या घरात आहे, आपल्यापेक्षा आपल्या बहिणीचं जरा कमकुवत आहे, बिचारीची पोरं लहान आहे, पण नाही ऐका वाटत. तिचं बरं चाललंय ना, तिनं त्या बहिणीला जवळ बसून तिला म्हटलं पाहिजे, बाई कसं काय तुझं बरं आहे ना. ती सांगेल ताई खूप चांगलं आहे. अगं नवऱ्याला 1000 रुपये रोज आहे, मला 500 रुपये रोज आहे. लहाना मुलगा 3रीला आहे, मोठा 5वीला आहे. आनंद तर या गोष्टीचा आहे, सुपारीचं सुद्धा माझ्या नवऱ्याला व्यसन नाही. आमच्या घरात दर महिन्याची वारी आहे, ज्ञानोबारींची उपासना करणारी मंडळी आहे. दोन्ही मुलं हरिपाठ घेतल्याशिवाय संध्याकाळी भोजन सुद्धा करत नाही. 2 पैसे घरात कमी येत आई, पण सुख असं भरून वाहतं घरात, काही कमी नाही. रोज आता मोठा मोबाईल घेतलाय, त्यात तुझ्या पोरांचा फोटो दाखवते माझ्या मुलाला. आपल्या मावशीच्या पोरांसारखं वारे पोरो, इतके मोठे वा शिकून. ताई 12वी पास झाले माझी मुलं, की तुझ्या नवऱ्याला जरा 2 शब्दाचं मार्गदर्शन करायला माझ्या पोरानं काय केलं पाहिजे. जर माझी पोरं कामाला लागले तर बस तुझ्यासारखं आम्ही सुद्धा घर बांधू, खूप चांगलं होईल आमचं. एवढं तुम्ही तुमच्या बहिणीचं ऐकून घ्या. जी श्रीमंत बहीण एवढे 2 शब्द गरीब बहिणीचं ऐकून घेईन, त्या गरीब बहिणीला असं वाटेल माझं बहीण नाही, प्रत्यक्ष देव ऐकून घेतोय की काही, इतकं समाधान होईल तिच्या अंतःकरणात. आपलं किती दिवस लोकांना सांगता. आता आपलं सांगण्यात मजा नाही, कधी कधी ऐकण्यात सुद्धा आनंद मानला पाहिजे. गावातली ती वृत्ती संपल्यामुळं आपल्याला असं वाटतं मांडी घाल बाळा, गाव आपल्याला काही देत नाही. नदी गावश्य सज्जना, सज्जन व्यक्ती जगाला देत राहतो, त्याचा स्वभाव आहे देणं. ते देण्याकरता जिथं आले. चला विस्तार करत नाही. कोण कोण देता असं जर तुम्हाला आयुष्यात कोणी विचारलं तर ही सुभाषित पाठ करून घ्या. रविचंद्र गणो वृक्षो नदी गावश्य सज्जना इथे परोपकारार्थ देवी भुवीन निर्मिती. तुम्हाला जर कोणी म्हटलं का हो हे देणारे झाले, घेणारे कोण आहे. देवाने इथं काही गोष्टी फक्त घेणाऱ्या पाठवल्या, त्यांना देता येत नाही, घेता येते. मक्षिका मक्षिको वेश्या मुशको याचकस्तता ग्रामीण गम शरणशैव सप्तयदा परभक्षका. 7 गोष्टी जगाचं घेत राहतात. कोण. मक्षिका, मक्षिका म्हणजे माशी, घेत राहते. कोण्या माशीनं प्रसाद दिला, घेतेच ती. मक्षिका मक्षिको, मक्षिको म्हणजे मच्छर. एक मच्छर आदमी का जिना हराम कर देता है. नाना पाटेकरांचं प्रमाण आहे, ते फक्त शब्द वेगळा वापरायचे. मक्षिका घेत राहतो मच्छर. मुशको उंदीर घेत राहतो. याचकस्तथा मागणारा घेत राहतो. वेश्या शरीर संपेपर्यंत ताकद संपेपर्यंत जी घेते तिचं नावच वेश्या आहे. ती देत नाही, नारी आहे पण देण्याचा स्वभाव तिच्याकडे नाही, तिचा स्वभाव घेण्याचा आहे.
मग देणाऱ्या अरे नारी देणारी जर असेल तर तिच्याकडं सगळ्यात महत्वाची ती नारी जगाला देऊ शकते. नारी लज्जया साधुश्च शमया धेनु शृंगेन सरक कमलेन कमलम भृंगेन नरो गुणेन क्षोभतेच भुवी. कोण जगाला देतं यात नारीचं वर्णन केलंय जरूर, पण ती नारी जी लाजते, जी लाजणारी आहे ती घराला देऊ शकते. जी लाजात जीवन जगते ती बापाला देऊ शकते. जिनं लाज सोडली ती बापाची इज्जत काढते. जिनं लाज सोडली तर नवऱ्याची इज्जत काढते. जिला लाज नावाचा धर्म आहे ती देते दोन्ही घरांना. एका पातळावर प्रपंच थाटणाऱ्या महिला आहे हो या राज्यात. एका पातळावर शेतकऱ्याच्या बायकोला कुठली आली हो पिकनिक, कसला वाढदिवस काय बिचारीला कळतही नाही. तिची जन्मतारीख कधी निघून जाते. आता आलंय 2-4-5 वर्षात सगळ्यांचे वाढदिवस माहिती झाले स्टेटसला वगैरे वगैरे. खरं सांगा आपल्या आईनं आपल्या माईला आपल्या बापानं आपल्या आईला कधी नेलो फिरायला? मी तर नाही पाहिलं बा. माझी आई माझे वडील कधी सोबत एखाद्या ठिकाणी फिरायला गेले. आमच्या आई आणि आमचे वडील सोबत जायची म्हटले तर मुक्ताबाईला जाताना पाहिलं, शेगावला जाताना पाहिलं, नाही पाहिलं कधी. पण कधी नवरा कुठं फिरायला नेत नसताना सुद्धा जी नवऱ्यावर कधीच आपली माया कमी होऊ देत नाही, समजावं ती लाजच जीवन जगते. तिला जगाची लाज आहे. माहेरामध्ये काही कमी पडलं पुसणं पासणं घेऊन माहेरची पूर्तता करते, पण नवऱ्याच्या इज्जतीचे धिंडवडे तिथं काढत नाही, नवऱ्याच्या गरिबीचं प्रदर्शन करत नाही. समजावं ती तिच्या सुख मिळवण्याच्या संसारात लाजच जीवन जगते. लाजणाऱ्या स्त्रिया घर चालवू शकतात महाराज. तिला लाज आहे, तिच्याकडे तो धर्मच असावा. असं म्हणे बो तिच्या पायाचा चालण्याचा आवाज सुद्धा येऊ नये. चालण्याचा काही बाय तर गल्लीतून गेले की असं वाटते पॉकलँड चालला आपल्या गल्लीतून. धाप 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 धाप. कोणी सांगतं तेव्हा कर बाबा काय नाही ती बाई होती. मला चांगलं आठवतं प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या. तुम्ही बोर झाले का? ऐकताय ना? तेवढं ताई पहिल्यांदा अमेरिकेला गेल्या. आता जळगाव जिल्ह्याला महाराज विशेष आनंद होता. आमच्या जिल्ह्यातली एक महिला राष्ट्रपती झाली. सगळी टीव्ही पाहायचो. पहिला दौरा त्यांचा अमेरिकेचा. त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते. प्रतिभाताईंनी आणि बराक ओबामांनी उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आहे, डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे, आणि दोघांची भेट झाली. काहीतरी करार असतील, काही बोलणं असेल. तर इतक्या मोठ्या लेवलच्या चर्चा आपल्याला कुठं माहिती असतात. आपण ते आम्ही पाहायचो सगळं आपलं. ओबामाजींनी प्रतिभाताईंच्या हातात हात द्यायला हात पुढं केला आणि प्रतिभाताईंनी हात पुढं केला. पण हात पुढं करता करता प्रतिभाताईंच्या डोक्यावरचा थोडा पदर सरकला. साहजिक आहे, पदर काय कायम थोडीच डोक्यावर राहतो. आपल्या घरी आपल्याला बहिणी आहे, पत्नी आहे, आपल्या घरी स्त्री आहे. तो पदर सरकला. पुढं केलेला हात प्रतिभाताईने मागे घेतला. आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि मग बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला बराक ओबामा म्हटले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. याला नारी लज्जया म्हणतात. वेश्या कशी दिलो? रूपवान असते तिथं, पण लाज नाही ना तिला. जी लाजते ती देऊ शकते. इथं वर्णन आलं वेश्येचं, तिचा स्वभाव घेण्यात आहे. मुशको याचकस्तता ग्रामीण. ग्रामीण म्हणजे बाप करायचा, हे काही माझ्या वडिलांनी लिहिलेलं नाही. ग्रामीण म्हणजे पुढारी. घ्यावंच लागतं त्याला. काहीच नाही घेतलं तरी मतदान तरी घ्यावं लागतं. घेणाऱ्याच्या यादीत पुढारीचा नंबर आहे. गमश शरण तलाठी किंवा ग्रामसेवक. तलाट्याला शेतसारा घेतल्याशिवाय, ग्रामसेवकाला गावाचा कर घेतल्याशिवाय, घरपट्टी घेतल्याशिवाय, नळपट्टी घेतल्याशिवाय गाव चालवता येत नाही. घेणाऱ्यांची यादी, पहिली यादी देणाऱ्यांची, दुसरी यादी घेणाऱ्यांची. मी काही नुसते याद्या सांगायला आलो नाही.
पण या दोन याद्या सांगतानाचा माझा उद्देश एवढा आहे, घेतल्याशिवाय करेक्ट दिल्याशिवाय व्यवहार पुढं जात नाही. मग भगवंत देतो. काय देतो? जे देतो तेच तुकोबरांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. कशाच्या मोबदल्यात काय देतो याचं जर विस्तारानं चिंतन करायचं झालं तर काही वेळेला दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. काही वेळेला दुःख मिटवायला निघा, दुःख मिटत नाही, उलट दुःख पदरात पडत. तुम्हाला इथं बीड किती किलोमीटर आहे? 30. समजा बीड वरून एक व्यक्ती वडवणीला पायी आला, पायदळ चालत गावात आल्यावर घरी गेला. पाय दुखायला लागले त्याची. 30 किलोमीटर कधी चालायची सवय नाही. अरे बापरे, अरे बापरे. बायको म्हटली काय झालं? अहो पाय गेले का माझे, अख्खा अंग ठणकतंय. बहुतेक आजारीच पडतो मी. अगं पायी आलो, पैसेच नव्हते जवळ, मला पायी यावं लागलं. तू एक काम कर, जरा घरात तेल पा आणि माझ्या पायाला सोडून दे, आण लवकर. ती घरात गेली आणि माघारी आली. मालक तेल नाही घरात. तो म्हणे तेल नाही? मग या 6व्या हप्त्याचं नेमकं तुनं केलं काय बुवा? तर महिन्याला यायला लागलं तरी घरात तेल नाही. श्रीवल्ली हे वागणं बरं ना. तेल आण. ती म्हणे तेल नाही मालक, शोधून आण. परत गेली, आहे का तेल? तेल नाही. तर म्हटलं तेल आणावंच लागेल तुला, शोध. तिसऱ्यांदा गेली परत आली, मालक सापडलं. तेल आहे, फक्त बिब्याच आहे. तुकोबरांनी दिलेलं उदाहरण आहे. तो म्हणे लाव, तेल पाहिजे. बिब्याचं असं कोणतं असो, त्याला काय लावतो. अख्ख्या अंगाला तेल लावलं, सोडून सोडून मॉलिश केली. सांगते ठणक बसली असेल का ओढवणी का? बिब्याचं म्हणता बरोबर तुम्ही सगळे हसायला लागले. याचा अर्थ तुम्ही जाणकार श्रोते. नुसतं तेल ठणक बसवत नाही, कोणतंही तेल कसं काय ठणक बसवेल? तुकोबारे उदाहरण देतात. कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, प्रवास
असे पिढीला. कोणा माहिती नाही बाबा, पण कोणीतरी होता एक बिडून वडवणीत आलेला. कोण आहे माहिती, कोणी एक यात. पण पाय ठणकायला लागले, त्या बहादरनं बिब्याचं तेल अंगाला लावलं. कशाला लावलं? दुःख मिटवायला. दुःख मिटवायला लावलेलं अंगाला बिब्याचं तेल दुःख मिटवत नाही, उलट दुःख वाढवतं. हा पहिला व्यवहार आहे जगाचा. दुःखाची साठी तिथे मिळे दुःख. चला पुढं. दुसरा व्यवहार, जगामध्ये सुख मिळतं, पण सुखाच्या मोबदल्यात मिळतं, दुःखाच्या मोबदल्यात मिळत नाही. ज्ञानोबरांची ओवी सांगतो तुम्हाला. घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे व्यवहार आहे सांगितलेला ज्ञानोबरांनी. सुखाचा व्यवहार आहे, पण सुख दिलं तर सुखाचा व्यवहार आहे. तसा होत नाही तो. तुम्ही या डोळ्यांकडे पहा, इंद्रियांकडे पहा. यांना, या डोळ्याला जर तुम्ही चांगलं सुरुवातीपासून दाखवाल तर डोळे तुम्हाला अंतःकरण वृत्तीत अंतःकाळात सुख देतात. जे चित्र इथं फिट झालं ते इथं आनंद देत असत. याचा प्रसाद मिळतो, दृष्टीचा प्रसाद आहे. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. खूप सारं वर्णन आपल्या परंपरेत प्रमाणात आहे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला. तुम्हाला एक वचन सांगतो. महाराजांनी इंद्रियाला सुखाचा व्यवहार शिकवला. तो कोबऱ्यांचा एका भंगच आहे. घेई 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 रे घेई माझे वाचे गोडना विठोबाचे गोडना. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा. घेई रे घेई माझे वाचे. वाणीला शिकवलं, डोळ्याला शिकवलं. अरे सुख घ्या, सुख उपभोगा. इंद्रियाला तुकोबारे म्हणतात, ज्ञानोबारे म्हणतात. इकडे तिकडे काय पाहता? जे यानं पाहिलं तेच त्याला दुःख देत असतं. मारवाड भाषेमध्ये केशव सुतांनी कर्म सिद्धांत सांगताना छोटीशी गोष्ट सांगितली. छोटी. एक व्यक्ती आंबराईत गेला, त्यानं आंबे खाली पडताना पाहिले. यानं ते आंबे उचलले, आंबे खाल्ले. आंबराईचा मालक आला, याला येऊन पकडलं, खूप मारलं आणि रडत बसला. उदाहरण संपलं. भाषा मारवाड वापरली. आंबे पळे पेड़ शो देख्या दो जना, देखा सो दवड्या नाही दवड्या दो जना, दवड्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा दो जना, कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. मारवाड भाषा आहे. याचा अर्थ काय आता नीट आहे का? आंबे पळे पेड़ शो देखा दो जना, देखा सो दवड्या नाही दवड्या दो जना, दवड्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना, घनो म्हणजे 32, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, ती एकच आहे. रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, आणि पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा दो जना, कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. डोळे आंब्यानी पाहिले, आंब्यानी डोळ्यांनी आंबा पाहला पहिल्यांदा, खाल्ला नाही त्यांनी. डोळ्याला आंबा खाता येत नाही, डोळ्याला आंब्याकडे जाता येत नाही, डोळ्याला चव कळत नाही. डोळ्याला शेतकऱ्यानं पकडलं नाही, डोळ्याला कोणी मारलं नाही, पण रडणारे डोळेच होते. कर्म इतकं कठीण आहे. केशव सुतांनी सांगितलं
ज्या डोळ्याने आंबा पाहला होता त्याच डोळ्याला शेवटी रडावं लागलं. इतकं कठीण आहे ते. जसं पाहाल तसं फळ मिळेल ना, ते तसा आनंद येत नाही. चुकीचं पण चांगलं दाखवत नाही ते. पाप करून काही लोकांना अपेक्षा आहे की मला परमात्मा अंतर करून वृत्ती स्थिरावला पाहिजे. कसं शक्य आहे ते? या जन्मात नाही होत शक्य. पुढं काय माहित, देव जाणे. कोण जाणे कोणा घडी उपासना काय सांगता येतं का ते? काळ येतं. जसं तुम्ही दाखवाल तसंच. अहो तुम्ही जी मुलं अभ्यासात कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात, आता महाराजांनी डोळ्याला ज्ञानेश्वरी दाखवली, ज्ञानेश्वरी तयार झाली. कोणी गाथा दाखवतं, गाथा तयार होतं. काही वर्तमानपत्र शिवाय डोळ्याला दाखवतच नाही. तिचं तयार काय व्हावं? आता वर्तमानपत्रात खुनाशिवाय, दरोड्याशिवाय, बलात्काराशिवाय, चोरीशिवाय बातम्या नाही. वृत्तपत्र वाचायला मनाई नाही, पण वृत्तपत्रच वाचून जीवन नाही ना जात पुढं. ते अवलोकन नाही जगताचं. जसं तुम्ही दाखवाल. आम्ही शिकायला, मी कॉलेजला असताना मला चांगलं आठवतं, मी डीएडला होतो दुसऱ्या वर्षात आणि आम्हाला काही नोट्स सोडवायला दिल्या होत्या. एक मराठीची चांगली PhD झालेली होती, त्यांचे खूप अभ्यास होते. त्यांनी आम्हाला एक नोट्स सोडवायला दिली. ते चिकित्सक होते जरा. ते म्हटले आज मला मेंदूची ग्रास्पिंग पॉवर ओळखायची. 83% नॉलेज जवळजवळ मनुष्य आपल्या डोळ्यांनी कॅप्चर करत असतो, पण कोणाची ब्रिलियंट अवस्था मेंदूची काय आहे बाबा, कोण कुशाग्र बुद्धिमत्तेचा, थोडस मला तपासायचंय. पण त्यांनी 3 गुणांकरता प्रश्न दिला होता डोळ्याला दाखवायला. खाली दिलेल्या वाक्यामधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 3 शब्द असे होते, लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. जंगल आहे, जंगलात कोला आहे, नदी आहे, नदीला पूर आहे. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. कोणालाच कळत नव्हतं, मलाही नाही. मी माझे विनाकारण हुशारकी कशाला सांग, काही कळत नव्हतं कोणाला. ते काय वजा करायचं बाबा या शब्दांमधून? जंगल आहे, जंगलात कोला आहे, नदी आहे, नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितो आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली काय? पण त्यांनी त्याचा भाव खूप गोड सांगितला होता. ज्या वेळेला त्यांनी ते ब्लॅकबोर्डवर कोड सोडवलं, प्रश्न सोडवला, त्यात असं लिहिलं होतं, जंगल आहे पण जंगलात कोला आहे. ज्या अर्थी जंगलातला कोला दाखवला त्या अर्थी जंगल वजा करा, कोला काढा. कोला हा शब्द घेतला आणि फळ्यावरती लिहिला कोला. नदी आहे पण नदीला पूर आहे. नदी राहू दे, आज पूर घ्या, कोला पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, जसंच तसंच घ्या, कोला पूर ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, कोला पूर ची आंबा बाई, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही टाळ्या वाजवताय याचा अर्थ तुमच्या ते कानाला आवडलं, अंतःकरणापर्यंत जातात शब्द आणि मग ते आनंद देतात आणि मग आनंद बाहेर येतो. एखादी गोष्ट कानाला आवडली की ते हाताला टाळी वाजवायला लावते. हा सुखाचा प्रसाद सांगतोय मी तुम्हाला. ऐकूनही सुख होतं, पाहूनही सुख होतं. व्यवहार आहे जगातला दुसरा, सुखाच्या मोबदल्यात सुख. पहिला व्यवहार सांगितला तुम्हाला, दुःखाच्या मोबदल्यात दुःख. दुसरा सुखाच्या मोबदल्यात सुख. तिसरा व्यवहार आहे सुखाच्या मोबदल्यात दुःख देणारी माणसं या जगात काही. तिथं आपले सगळे नातेवाईक घाला, सगळी भावकी घाला. भावकी कशाला म्हणता? जिच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणतात. फारच कठीण. अहो दुसऱ्या टर्मला सरपंच पदाचे पेपर भरला तरी चुलत भावाला जाग येते. आम्ही कधी घ्यायचा मान या जिरून दोघे. तिसरा सरपंच होतो. थोडं कठीण आहे ते. तुकोबारे म्हटले माझे नातेवाईक सोयरे मला भेटू दे, पण कधी? मरण धरण तेरवी दशक्रिया श्राद्ध पिंडदान विधी पुरते कारण, विधी पुरते कारण, बहुवारावे वचन वचन, विधी पुरते कारण.
थोडाच वेळ. कारण जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल कहता था इतिहास, यहाँ पर दूध की नदियां बहती थी, हरे भरे इस देश की जनता खुशहाली में जीती थी, मगर आज खाने को मिलती न रोटी. अरे दही दूध माखन की आशा भी झूठी, यहाँ पर करोड़ों में कटती है गैया, कैसे खुश रहेगा कृष्ण कन्हैया. पर इस दुनिया का खेल खिलौना सब है उसके हाथ में. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल, काळ बदलला आहे. इथं ते आपल्याला आनंद देत नाही. काही ना असं वाटतं आपलं जाऊ द्या, या विधीपुरते कारांमध्ये सगळे घाला, मुलं घाला, बायको घाला, सासरा घाला, सासू घाला, उद्धाराला येतील तर एक येत नाही. एक अंतकाळात भगवत चरणाच्या भगवत सुखापर्यंत नेणार एक नातेवाईक कधी कामाला आला कोणाच्या, तर ही संत प्रमाण सगळे खोटी ठरतील ना. काय केलं असं वाटतं माझं बुवा कठीण आहे, त्याचं बरं आहे. एक माणसाने त्याच्या सासऱ्याला फोन लावला, म्हणे का हो लग्न झालं त्या दिवशी तुम्ही कन्यादान करायला माझ्या समोर आले, त्या दिवशी मला असं वाटतं तुमच्यासारखा सज्जन माणूस कोणी नाही, तुम्ही खूप सात्विक आहे, सात्विक माणसाची पोरगी आपल्याला बायको मिळाली. पण 2-4-5 वर्षांना माझ्या लक्षात आलं तुम्ही सात्विक नाही, तुम्ही सात्विक बदमाश आहे. अरे एकदा मी हसलो नाही तो म्हणे या 5 वर्षात नाही. इतकं कडू फळांच्या पदरात घातलं तुम्ही. आता आम्ही नाही सांभाळा किती दिवस. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ. त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो येडे. फळाचं कौतुक करतो. प्रपंच येतो इंद्राचा सुधी नाही तो उंदराचा. लाभ नाही होत तिथं कोणाला. वक्ते बाबा उदाहरण सांगायचे. प्रेतयात्रा चालू होती आणि त्या प्रेतयात्रेत एक जण गेला आणि विचारलं का हो खूपच गर्दी आहे म्हणे राजा. कोण वारलं? ज्याला विचारलं तो म्हणे पा ते 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, मग अंदाजानं तो तोच वारला सध्या. तो म्हणे तुला काही बुद्धी आहे का? मला माहिती नाही. मग तसं सांग ना. तो पुढे गेला म्हणे का कोण वारलं? म्हणे बा ते मडकं ज्यांच्या हातात आहे ना त्याची बायको वारली. बर तो त्याच्याकडे गेला. विचित्रच पाहिलं त्यानं. त्याच्या उजव्या हातात मडकं होतं पण डाव्या हातात कुत्र होतं. तू म्हणे लय प्रेतयात्रा पाहिलेले का? पण मडक्याचं कुत्र्याचं काय हो? राम राम. का हे मडकं? भाऊ बायको वारली. बर कुत्र? तेच तिले चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात जे आपल्या मदतीला धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडतात? आपलं मी त्याला सोबत घेऊन तो विचारायला आलेला म्हणे हे कुत्र तर कामच आहे म्हणले का? तो म्हणे भाऊ 2-4 दिवस कुत्र द्या तुम्ही आपले. तो म्हणे येळा झाला का तू? अरे यातले निम्मे कुत्र्याला येलाय फक्त रांगेत उभे दे, नाही तर ते काय अंत्यविधीला आले का? रांगेत उभे राहा, रांगेत उभे राहा. प्रपंच येतो आज आमेला पण जावेला बाप मसना गेला.
मेला तू काय हिशोब लावतोय नातेवाईकांकडून सुख मिळवणारे तुझे बाप दादे गेले ते जमलं नाही तू काय हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही जय देव जय उरली मटका ओपन में लगा तो कॉलेज में झटका चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार यात मग्न असणाऱ्या लोकांना हे काय कळणार आहे तुकोबारांनी ज्ञानोबारांचं वाङ्मय अरे कोण येत नाही कोण एक मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तो कोई नहीं टिकट मिला है जाने का तेरा लगाया श्मशानों में मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तो कोई नहीं टिकट मिला है जाने का तेरा लगाया श्मशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं एक सुखा करता आम्ही फिरलो नाथ महाराज म्हटले तुम्हाला एक प्रकरण सांगतो तारीख घेताना काही महाराज पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं तुम्ही ठरवलं नाही आमच्याकडून त्यामुळे वेळ संपली का कीर्तन संपलं बरं का 5 चरणाचा अभंग आहे पण प्रस्तावना जेवढी मोठी थोडीशी वाढवली का तुम्हाला सहज अभंग कळेल सहज नाथ महाराज म्हटलं आम्ही खूप फिरलो सुखा करता पण आम्हाला सुख तिथं मिळालं ऐसी दैवते केल्यानंते नवस भाऊ फेडिले वो परिते पलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले वो बहु जाचिले दुःख भोगिले चौदेशी व्यापिले ओ शेवटी झाले मी उदास सोडिली आस धरली कास पंढरी पावन जीव हर्षला तुझ म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला पंढरी पावन जीव हर्षला तुझ म्या फुलवरा बांधिला पंढरी पावन जीव हर्षला तुझ म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगबुध बोले देह तुझार पिला देह तुझार पिला तुझ म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला 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 तुझ म्या फुलवरा बांधिला नाथ महाराजांचा फुलवर आहे दुःख भोगणं हा स्वभाव आहे देहाचा नाथ महाराज म्हटले महाराज दुःखा करता दुःख सुखा करता सुख सुखा करता दुःख तिन्ही वर्ग कळाले असा पत्ता सांगा जिथं पदरचं दुःख मोडलं जाईल पण दुःखाच्या मोबदल्यात सुख पदरात घालता येईल असं ठिकाण या विश्वात एकच आहे त्या ठिकाणाचं वर्णन श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात दुःखाचे साठी देते मी सुख दुःखाचे साठी